उन्मेष दादा पाटील, माननीय उन्मेष दादांचे पिताश्री माननीय भैयासाहेब पाटील कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे अशी विनंती. कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, कृपा करून आपण आज स्वातंत्र्य दिन आहे, भारत मातेचा गजर आधी आपण घोषणा देऊया. कृपया वैयक्तिक कोणाच्या नावाच्या सूचना करू नका. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव यांच्या वतीने ठरवलं की नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा न करता दिन, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरा करण्यामागचा जो हेतू असतो की त्यातून कुठेतरी प्रेरणा घेतली गेली पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थानं त्या उत्सवाचं, त्या सणाचं, त्या दिनाचं औचित्य साधून एक विचार आणि एक चांगल्या पद्धतीने एक प्रेरणा घेतली गेली पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केवळ स्वातंत्र्य दिन साजरा करून चालणार नाही, त्याच्या पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, बलिदान दिलं आहे, प्रसंगी रक्तरंजित क्रांती झाली आहे. आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपलं संरक्षण जर कोणी करत असेल तर ते म्हणजे या सीमेवर दक्ष राहून सेवा करत असलेले माझ्या सैन्याचे सैनिक, मिलिटरी असेल, आरपीएफ असेल, सीआरपीएफ असेल, एअरफोर्स असेल किंवा पोलीस दलाची सर्व्हिस असेल, रात्रंदिवस डोळ्यात तेल गावडे पहारा देत असतात. म्हणून तुम्ही आम्ही एक सुखाचा श्वास घेऊ शकतो, हा एक विषय आपण सगळ्यांनी बघून गेलो. जे आईवडील, तिच्या आईवडिलांनी आपल्या पोटाचा तुकडा, आपल्या काळजाचा तुकडा, पुन्हा आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा 500-500 किलोमीटर लांब राहावं आणि देश सेवेसाठी काम करावं. त्या आईवडिलांना मनापासून वाटतं देश सेवेसाठी काम करावं, लांब जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. परंतु कुठेतरी मनामध्ये एक अभिमान पण असतो आणि मनामध्ये एक भीती पण असते. परंतु खऱ्या अर्थानं मला असं वाटतं त्या वीर माता पिता आहे की ते छातीवर दगड घेऊन तुला सांगतात की जा तू लढ. कारण की सैन्यात सेवा करत असताना असं तिथे करत नसतो की बाबा रे गोळीबार झाला की माझ्या मुलाला घरी परत बोलून घेईल, युद्ध सुरू झालं का त्याला राजा मिळेल, असं कुठेही नसतं. म्हणून आपण त्याला प्रसंगी प्राणाची आहुती गेली तरी चालेल, परंतु जा लढ आणि तो सीमेचं संरक्षण करत असतो. आणि म्हणून अशा वीर माता पितांचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, कुठेतरी योग्य व्यक्तीच्या हातून सत्कार झाला पाहिजे. या वीर माता पितांना खरं मनापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून सलाम करतो. आज आपण बघतोय अतिशय भयभीत वातावरण देशामध्ये असताना 2014 खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की एक क्रांतीचं वर्ष आहे. खऱ्या अर्थाने एक नवीन क्रांती होणार आणि केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून एक खरोखर एक देशाला नवीन विचार आणि नवीन दिशा घेऊन एक क्रांतीचं पर्व आपण सगळ्यांनी टाकलेलं आहे. लाल बहादूर शास्त्री काय म्हणायचे, जय जवान जय किसान. खऱ्या अर्थानं शेतामध्ये माती मध्ये रात्रीचा दिवस करून, घाम गाळून, रक्ताचं पाणी करून सेवा करत असलेला माझ्या घरातला माझा शेतकरी, जवान, किसान, देश सेवक काम करत असलेला जवान, हे जे दोन घटक आहे याचा खऱ्या अर्थानं त्यांनी सराव केला. कारण की ज्या वेळेस भूगोळीची संख्या वाढली त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींनी आव्हान केलं की माझ्या देशामध्ये अन्न वाचून कोणी मरता कामा नाही, भूगोळी होता कामा नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान घ्या, संकरित बियाणे घ्या, धान्य घ्या, परंतु माझ्या देशामध्ये उपाशी पोटी कोणी राहता कामा नाही. आणि त्यावेळेस त्यांनी या बळीराजाला आव्हान केलं. या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आव्हान करून त्यांनी सांगितलं की तुम्ही पिकवा, धान्य पिकवा. आणि मला चांगलं अभिमानाने सांगायचं वाटतं की आज देशामध्ये धान्य पिकून निर्यात करू शकतो एवढं धान्य पिकवायची किंमत जर कोणी केली असेल तर माझ्या शेतकरी राजाला ती केलेली आहे. आणि म्हणून गावात शेतकरी मशागत करत सगळं पिकवत असतो, देशाला नव्हे देशाबाहेर धान्य निर्यात करत असतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा देश सेवेवर काम करत असतो. आणि म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणले होते जय जवान जय किसान. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य घेऊन आपण कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमाला आपण चाळीसगाव तालुक्यातील
जे देशसेवेत काम करणाऱ्या तरुणांच्या आईवडिलांचा सत्कार ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वाणीलाल राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी घोषित आहे आणि हा सगळा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक म्हणजे काम करतात माजी आमदार अण्णासाहेब साहेबरावजी घोडे साहेब, त्याचबरोबर चाळीसगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केबी दादा, शहर अध्यक्ष राजू अण्णा, विचार मंचावर उपस्थित सर्व तोडामोलाचे पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, आजी माजी जितो पद सदस्य, सर्व सन्माननीय तालुक्यातील ज्येष्ठ आणि उपस्थित सर्व माता भगिनी, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त 2 मिनिटं मी बोललेलं आणि तुम्हाला आव्हान करून मी माझं म्हणत होतो। तुम्हाला सगळ्यांना मला मनापासून एक विनंती करायची आहे, तुम्हाला सगळ्यांना मला एक नम्र आव्हान करायचं आहे की आपण बघतोय दिवसेंदिवस आपण राबतोय पण परिस्थिती बदलायला तयार नाही, चित्र काही बदलायला तयार नाही। स्वातंत्र्य मिळून 65-67 वर्ष झाले, आपण म्हणतो अरे ते इंग्रज गेले, ते गोरे गेले आणि हे काळे आले, परिस्थिती बदलत नाही। आणि या सगळ्या संदर्भात जर खोलवर विचार केला असता आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं जर क्रांती व्हायची असेल समाजसेवा करून चालणार नाही, केवळ समाजसेवा करून चालणार नाही तर राजकारणातही क्रांती झाली पाहिजे, व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे। तर आणि सर्वसामान्य घटकांना मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, मग तरुण असेल, मग महिला असेल, त्यांना नाही मिळू शकत। तुम्ही म्हणा भाऊ आम्ही तर सरकार करणार हे सशक्त राजकारण बंद कर, पटकन सरकार करून जाऊ द्या, आपले राजकारण आपले काम नाही, पण असं म्हणून चालणार नाही। आपण असं म्हणत गेलो की राजकारण हे चांगल्याचं नाही, राजकारण हे वाईटांचं आहे, राजकारण हे नालायकांचं आहे आणि दुर्दैवाने ज्या पद्धतीने सज्जनांचा शिकाव राजकारणात झाला पाहिजे होता, प्रामाणिक प्रवृत्ती राजकारणात आली पाहिजे होती, ती प्रवृत्ती या प्रवाहापासून लांब गेली आणि दुर्दैवाने आपण बघतोय की आज चुकीचे धोरण, चुकीच्या योजना, त्यामुळे आपल्याला आज परिस्थिती ओढवली आहे। आणि म्हणून राजकारणातून खऱ्या अर्थानं चांगल्या माणसं, चांगल्या विचाराचा सज्जनांचा प्रवाह जर पुढे आला तर आणि तर समाजाचं चित्र बदलू शकतं। आज विचार करा, आज आपण इथे आलेलो, मला सांगा कुणाच्या घरी शेती किंवा शेतकऱ्याशी संबंधित आपण कोणी नाही असं कोण आहे हात वर करा की ज्याचा शेतीशी संबंध नाही, असं आहे का कोणी? एक दोन हात वर आले की ज्यांचा शेतीशी संबंध नाही, म्हणजे जवळजवळ 99% आज इथे उपस्थित सगळ्यांचा शेतीशी या मातीशी संबंध आहे। स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाले, या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही राज्यकर्त्यांना असं का वाटलं नाही की शेतीवर आधारित एक 24 तास चॅनल चाललं पाहिजे, ज्या पद्धतीने नवीन नवीन खेळांचे चॅनल चालतात, नवीन नवीन महाराज येतात, अध्यात्माचे चॅनल चालतात, शेतीवर आधारित शेतकऱ्यांसाठी एक 24 तास चॅनल पाहिजे, असं कुठल्याही राज्यकर्त्यांना का वाटलं नाही, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतो। आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की किसान चॅनल की जे 24 तास चालेल, मग तिथे खरीपांचं असेल, मग तिथे रब्बीचं असेल, मग शेतीवर आधारित उद्योगांचं असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं ते चॅनल 24 तास चालू राहून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करायला जाईल। हा पहिला प्रयत्न होता। शेतकऱ्यांचे राजा म्हणणारे, जाणता राजा म्हणणारे, शेतकऱ्यांविषयी कळवळा सांगणारे यांना या योजनेसंदर्भात का सुचला नाही, हा प्रश्न तुम्हाला मला पडला पाहिजे। खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आता लोकप्रतिनिधीला जा विचारला पाहिजे, तुम्ही आम्ही आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या हक्कासाठी काय केलं, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने दिशा मिळण्यासाठी काय केलं। हे प्रश्न जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळत नाही आणि आपण असंच म्हणतो स्वातंत्र्य मिळून नक्की झालं तरी काय। आणि म्हणून यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत। आज ही सगळी तरुण शक्ती ज्या ठिकाणी आहे, या तरुणांनी जर ठरवलं की मला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं, समाजामध्ये ताक मारणे जगायचं, मला स्वावलंबी जीवन जगायचं, मला नोकरीच्या मागे न लागता ताक मारणे स्वतःवर उद्योग करायचा, आज जर माझ्या तरुण भावांनी कोणी ठरवलं की चाळीसगावमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असं एखादी केंद्र आहे का जिथे त्याला कुक्कुट पालन असेल, जिथे त्याला वराळ पालन असेल, जिथे त्याला गोट फार्मिंग असेल, जिथे त्याला आपण फूल शेती म्हणतो, जिथे शेड हाऊस असेल, जिथे भाजीपाला पिकू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, असं स्वयंरोजगाराचं एक तरी प्रशिक्षण केंद्र आपल्या तालुक्यामध्ये आहे का? अरे मग तरुणाला रोजगार मिळत कसा, या हाताला काम मिळत कसं, ही परिस्थिती बदलेल कशी, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनाला का पडत नाही। आणि म्हणून हे राज्यकर्ते केवळ सांगतात की तरुणांच्या हाताला काम दिलं जाईल, कामाला दाम दिलं जाईल, नोकरी दिली जाईल, खोटे आश्वासन यांनी दिले। आणि म्हणून आज आपण बघतोय या सगळ्या परिस्थिती जर बदलायची असेल, या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, स्किल डेव्हलप झालं पाहिजे,
तर ते स्वतःच्या पायावर उभं राहून ताटपणाने सांगू शकता मी स्वतः रोजगार मिळेल आणि इतरांनाही रोजगार देईल. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये रोजगाराचा प्रश्न असेल, शेतीच्या संदर्भाचा प्रश्न असेल, सिंचनाच्या संदर्भात मी 2 मिनिटं घेईन तुमचं. आज माननीय साहेबरावचे एवढे आमदार असताना नामदार हेमंतरावजी खडसे साहेब युतीच्या काळामध्ये जे छोटे सिंचन प्रकल्प झाले, त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये मला सांगा गिरण्यावर मोठा बंधारा झाला का? तापीवर 7-7, 8-8 बंधारे, तापी 12 महिने वाहते, माझी गिरणामध्ये 12 दिवस सुद्धा वाहते. हे दुर्दैव माझ्या गिरणा काठाच्या शेतकऱ्यांना आणि चाळगा तालुक्याच्या शेतकऱ्यांना का आलं हा प्रश्न तुमच्या आमच्या मनाला कधी पडला आहे? आणि मग जर शेतीला पाणी नसेल, तरुणांच्या हाताला काम नसेल, शिकायला तरुणाला प्रशिक्षण नसेल, ताट पाणी जगाचा स्वावलंबन करायला मिळत नसेल, तर मला सांगा खऱ्या अर्थानं आता जे राज्य करतायत त्यापेक्षा इंग्रज बरे होते असं वाटतंय ना आपल्याला? आणि म्हणून ते गोरे गेले आणि या काळ्यांना आकारण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य साजरं करायचं आहे. आणि म्हणून चाळीसगाव तालुक्याच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. चाळीसगाव तालुक्याच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईमध्ये मी तुम्हाला आव्हान करेन की आपण सगळ्यांनी जात धर्म भेद बाजूला ठेवू, स्वावलंबन खऱ्या अर्थानं वागून जर मला ताट पाण्याला जगायचं असेल, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला, माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला जर दिशा द्यायची असेल, तर मी आता सर्व भेद बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं चाळीसगाव तालुक्याच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईत भाग घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आज आपण बघतोय 44 वर्ष आपलं गिरणा धरण बांधून झालं. इथे माझ्या सर्व आई आहे, वडीलधारी मंडळी आहेत. तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, व्यासपीठावर सर्व मान्यवरांना त्याची कल्पना आहे. 44 वर्षामध्ये फक्त 9 वेळा गिरणा धरण भरलं, 35 वर्ष गिरणा धरण भरलेलं नाही. मग जर एवढा मोठा प्रकल्प उभारून 35 वर्ष कोरडा राहत असेल, तो प्रकल्प भरण्याच्या दृष्टिकोनातून कोणी काय प्रयत्न केले? युतीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने घोडे सरांनी झाड बांधला असेल किंवा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न लावून धरला, 14 वर्ष ज्यांचं सत्ता काँग्रेस राष्ट्रवादी जे असताना यांनी गिरणा धरणामध्ये नारळाचं पाणी आणण्याचा कधी प्रयत्न केला का? केव्हाच्या नामदार रेड्डी पवारांपासून तर जळगावच्या गुलाबराव देवकरांपर्यंत इथून तिथून राष्ट्रवादीचे आमदार असताना, सत्ताधारी आमदार असताना सिंचनाचे प्रकल्प उभारले गेले का नाही? आणि मग मला सांगा एवढे मोठे प्रकल्प उभारले जात असून त्या संदर्भात त्यात पाणी नसेल तर कशा पद्धतीने समृद्धी येईल? आणि म्हणून आपण या संदर्भात सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बेरोजगारीच्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपण अनेक आंदोलने केली, आपण जनजागरण केलं, बँकेला आपण जाब विचारला, परंतु सर्वसामान्यांचा घाम जिथे गाळला जाऊन जो ऊस पिकवला जातो, तो ऊस गाळला जाता माणूस तिथे गाळला जातोय हे दुर्दैव माझ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून शेतकरी पूर्ण नागावले जात आहे. माझ्या ग्रामीण भागातला तरुण खऱ्या अर्थानं आज अतिशय बेवाक झालेला आहे, त्याला सुचत नाहीये मी करू तरी काय. आणि अशा परिस्थितीमध्ये तरुण व्यथा दिंगले जातोय आणि घरामध्ये तो आई वडिलांना सांगतोय की बाबा हो याडी माडी तू सांग माझ्या बाबाला 2-4 एकर जमीन सरकव पण मला कुठेतरी चिटकव. सध्या एक बंद झालं म्हणजे माहिती सांगू करा तुम्ही ऐकव 2 एकर ते आपली जी पांढरी ती सगळी टाका आपल्याला कुठं चिटकवा. ही चिटकायचा विचार आपल्याला घातक ठरतोय. तुम्हाला मी एक सांगतो, चिटकायला आता फक्त एमएससीबीच्या पोलच शिल्लक राहिले, दुसरी कुठली जागा आता शिल्लक राहिलेली तुम्हाला चिटकायला. आणि म्हणून माझ्या तरुण भावांना आव्हान करेन, कट्टर मतं लढत बसण्यापेक्षा दादाने काही केलं नाही, भाऊनी काही केलं नाही, नानाने काही केलं नाही, अण्णांनी काही केलं नाही, याला त्याला दोष देत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपण काय त्यामध्ये मार्ग काढू शकतो हे विचाराचं बळ जर घेतलं तर खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र भारताचे तरुण नागरिक म्हणून आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा हक्क आहे. जर आपण लढतच असू, आपण हातात हात घालून आपण कट्ट्यावर बसून गप्पा करणार असू तर मला नाही वाटत चित्र बदलेल. आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतकरी कुटुंबातले आपण घटक आहोत, जे पेरलं तेच उगवतं. असं कधी झालंय का कपाशी लावले बसून काय? आणि म्हणून आज काहीतरी वेगळा विचार केला तर उद्या मात्र काहीतरी वेगळा असणार आहे. मात्र काल सरकार जर आज विचार केला तर उद्याचं भविष्य कोणाला विचारायची गरज नाही. काल सरकार काळात सुद्धा राहणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी आवाहन करणार आहे की आज आपण सगळ्यांनी निर्धार परिवर्तनाचा आणि बदलाचे वारे घेऊन संकल्प केला पाहिजे तर स्वातंत्र्य दिन साजरा करणं स्वाभाविक. मी जास्त वेळ घेणार आपल्याला मान्यवरांचं बरोबर ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून पुन्हा या ठिकाणी ज्या सैन्यातले पोलीस सेवेतले तरुणांचे वीर माता पितांना बोलवलं होतं, त्यांच्यावर प्रेम करणारा आणि सामाजिक कामात अग्रेसर असणारे सर्व तरुण आणि वडिलांनी मंडळीने वाटलं आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावं.
म्हणून आपण नियोजन फक्त 2000 रुपयाचं होतं, परंतु जवळजवळ 5 ते 6000 रुपये आले, खाली जवळजवळ 1500 रुपये खालच्या हॉलमध्ये वसूल आहे. मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कृपा करून हा कार्यक्रम शांततेने आपण पार पाडूया. काही माझ्या तरुणांना, जे मागे सर्व तरुण उभे आहेत, वडीलधारी मंडळी उभे आहेत, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण की ते शांत उभं राहिले म्हणून आपण बसू शकतो. त्यांनी जर गोंधळ केला तर आपल्याला बसता येणार नाही. आणि म्हणून माझ्या तरुण भावांना, वडीलधारी मंडळींना आव्हान करेल की आज आपण थोडं तासभर त्रास झाला तर तो सहन करावा, परंतु हा कार्यक्रम कृपा करून शांततेने पार पाडूया. यानंतर मान्यवरांचे बरोबर आपल्याला होतील. त्यानंतर जे वीर माता पिता आहेत त्यांना व्यासपीठावर बोलून त्यांचे सत्कार केले जातील. त्यानंतर त्यांनी या मार्गे खालच्या वर्गामध्ये नाचण्यासाठी जायचं आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वडील बापू यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रमाचा सत्काराचा कार्यक्रम पार पाडणार असे माजी आमदार साहेबरावजी गोडे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व कोरोनाचे आमचे मार्गदर्शक, वडीलधारी मंडळी, पदाधिकारी, जीप सदस्य, पद सदस्य, सगळ्यांचं नाव घेणं अगत्याचं आहे. परंतु सर्व मान्यवरांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की आपण या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रेरणा घेतली पाहिजे. माझ्या तरुण भावांना पण पुन्हा सांगतो की आपण या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्यांचे सत्कार होतील त्या सगळ्या कुटुंबियांचं खऱ्या अर्थानं त्यांना सलाम करून त्यांना वंदन करूया. कारण की आज या सगळ्या, आज मला बऱ्याच तरुणांच्या फोन आले, त्यांचे आई वडील आले, कोणी वडील आले, कोणी भाऊ आले, कोणी बहीण आलेली. त्यांची मनापासून इच्छा होती. आता मेसेज आला मला एक पवार नावाचा की दादा मी पाकिस्तान वाघा बॉर्डरवर आहे, पण माझी आई त्या ठिकाणी आली. मला असं वाटतं यांच्या ऋणातून मुक्त आपण कधी होऊ शकत नाही, परंतु त्यांचा सत्कार या सर्व मान्यवर व्यक्तींच्या हातून करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्या या समाज ऋणात राहणे हे मला वाटतं. आणि आज तुम्ही सगळे या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर मान्यवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करणं अतिशय अगत्याचं आहे. परंतु आपल्या नेत्यांनी सूचना दिल्या की आपण सर्व कुटुंबातले आहोत, फक्त आलेल्या वीर माता पिता सत्कार झाला पाहिजे. त्यामुळे आपण तो सत्कार न करता पातळी स्वरूपात आपण आदरणीय माजी आमदार साहेबराव गोडे आणि वडीलराव यांचा सत्कार केला. सर्व मान्यवरांचं पुन्हा शब्द सुनाने मनापासून सहृदय स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपले पत्रकार बांधव या ठिकाणी आले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना उजव्या हाताला आपण सोय केली होती, परंतु त्यांनी सांगितलं की इतका छान कार्यक्रम असताना आमची थोडी गैरसोय झाली तर चालेल, परंतु वीर माता पिता या ठिकाणी बसले पाहिजे. त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक घोषणा देईल, तुम्ही घोषणा द्यायची. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मी आपल्या सर्व माता पितांना, तरुण भावांना विनंती करेल, आपल्या हाताची 5 बोटं जे आहे ते एकतेचं प्रतीक आहे की आजपासून आम्ही संकल्प करणार आहोत की सज्जन प्रवृत्तींच्या मागे उभं राहणार आहोत, की आजपासून आम्ही संकल्प करणार आहोत ज्या ज्या आणि अडचणी आहेत त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आम्ही संकल्प करणार आहोत. तिसरी गोष्ट, या ठिकाणी माझ्या माता पिता, तरुण भाऊ आहेत, हे सगळ्यांनी आपण 5 बोटं हाताची एकतेचं प्रतीक म्हणून 5 बोटं एक करून हाताची बोट वर करून घोषणा द्यायची आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. इतकं जोरात बोला, कारण यावर्षी पावसाळा कमी आहे. कमीत कमी पोलीस खात्यात असल्यामुळे राजकारणावर जास्त बोलता येत नाही, परंतु घाबरत नाही. सरकारला जाग आली पाहिजे आणि मंत्रालयापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे असं बोला. बोला भारत माता की, बोला भारत माता की. धन्यवाद. इरादे हजारों बनते हैं, बनकर वो टूट जाते हैं. उनमें दादा जो नसीबवान और भाग्यवान होते हैं वही तो ऐसे कार्यक्रम बनाते हैं. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत ज्या मातेनं समाज घडवला आणि या ज्या मातेनं हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी एक आदर्श महापुरुषाला जन्माला घातले अशी राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यानं धर्मासाठी प्राणाची आहुती दिली असे राजे संभाजी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या वीरभूमीवर या स्वातंत्र्य सैन्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जे फासावर चढले असे सर्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर
सर्व तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी, सर्व आमचे सैनिक यांच्या माता पितांना आणि सर्वांना मानाचा मुद्रा करून आज कार्यक्रमाच्या अध्यक्ष पितृतुल्य भारतीय जनता पार्टीचे या तालुक्याचे हृदय सम्राट माननीय वडिलाल भाऊ राठोड, माजी आमदार अण्णासाहेब साहेबरावजी घोडे, कैलास बापू सूर्यवंशी ज्या झाशीच्या राणीसारख्या या जिल्ह्यात लढत आहेत आणि महिलांसाठी खास करून भाग घेतात, आमच्या जिल्हा उपाध्यक्ष बीजेपीच्या ताई सोरेवानी ठाकरे, सर्वांचं नाव घेता येईल पण कमी बॉलात जास्त रन काढायचे असल्यामुळे सर्व व्यासपीठ, सर्व माता पितांचं सर्वांच्या वतीनं, पोलीस दलाच्या वतीनं प्रथम आपलं स्वागत करतो, आभार मानतो. उन्मेष दादा खात्यात 20 वर्ष झाली. माझा तिसरा जिल्हा आहे पोलीस खात्यात, मुंबई, जळगाव, नाशिक आणि जळगाव, परंतु 20 वर्षात कोणीही सत्कार केला नाही. या चाळीसगाव तालुक्यात लोकांकडे इतका पैसा आहे, उदी लागेल फार गोडावून भरले, पण मनस्थिती होत नाही आणि इच्छा होत नाही त्यांची की कोणाला 10 रुपये द्यावा, सत्कार करावा. अरे इतका तालुका मूर्ख आहे आपला, जे कुठंच काही येत नाही त्यांचे नाव टाकतात, 10 रुपये सुद्धा ते आहे टाकत नाही. आणि या तालुक्यात आपण सैनिकांचा, पोलीस दलाच्या माता पितांचा जो सत्कार करत आहात, उन्मेष दादा, ज्या मातेच्या कुशीत आपण जन्म घेतला त्या वीर मातेला मी सलाम करतो. पहिले जास्त बोलणार नाही. उन्मेष दादा या तालुक्याचे तरुणांचे हृदय सम्राट आहात. उन्मेष दादा कोणीच काम केलं नाही, गोरगरिबांचे 5000 लोकांच्या शस्त्रक्रिया आपण केल्या, आपल्याला धन्यवाद देतो भाऊ. हे रक्तात असावं लागतं. रक्त कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही. रक्त सर्व गोष्टी या भारत देशात अवगत आहे. रक्त आणि आई कुठे मिळत नाही. हे रक्त आपल्या आईच्या शरीरात तयार होतं आणि त्या रक्तापासून जे दूध तयार होतं त्या दुधाचे संस्कार आपले आहेत. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. एक सैनिकाबद्दल मी थोडंसं सांगणार आहे, कारण पोलीस दलात माझे घरचे 7-8 नातेवाईक आहेत, भरपूर तरुण आहेत, सैन्यातही आहेत. मी एक महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि आपली काय संस्कृती आहे, कारण आपल्या मातांचा पदर पडत नाही, ही फार मोठी संस्कृती आहे. थोडक्यात मी 1 मिनिटात सांगणार आहे. मित्र हो, एक आपली महाराष्ट्राच्या मुलीचं लग्न जमलं. मुलगा सैनिक होता, साखरपुडा झाला, लग्नाची तारीख ठरली, पत्रिका छापल्या गेल्या. दुर्दैवाने बॉम्ब स्फोटामध्ये